औचित्यवाडी. अरे काय हो? मी गावात चाललोय बर का, गायला पाणी पाजू. पाचती. कशाला गावात चाललाय? काय मी कसलं काम आहे? ती काय नाही ते मला एक काम कर ना. कसलं काम? अहो जरा काम धंदा करावं. कशी खुशाल सुट्टी घेतली हा, आणि आता गावामध्ये फिराय चाललाय. काय तुम्हाला पटतं का जरा? पारे उठल्यापासून काम नाही करीत का? मी नाही करीत का काम? कोण करतंय तू सांग बरं? मीच करतोय ना सगळं. अहो करताय, पण पोटा पाण्यासाठी काम करावं लागेल का नाही? हे लगेच जातो आणि लगेच येतो. मला 500 रुपये दे ना. कसले 500 रुपये? कसले म्हणजे? तुझ्याकडे सगळं पैसे दिले नाही का मी काल अहो, पेमेंट पण आले? माझ्याकडे कुठं पैसे आहेत? माझ्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे खर्चले काय सगळे तो पैसे? तुम्ही सांगा, घरामध्ये काय नाही लागत? राशन भरावं लागते, घर भाड्याचं आहे, भाडं द्यावं लागते, बिशीला तिकडं द्यावं लागतात, ह्या गुरांचं खायला आणावं लागते, सगळं मलाच बघायला लागतंय की हो. मग मला थोडे फार दे ना त्याच्यातले. थोडी दे बाबा, चल 400 दे. 100 कट 400 दे. अहो पण आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत हो. कस काय नाही तो? कस काय नाही तर आता सांगितलं ना तुम्हाला खर्च झाले तर म्हणून. म्हणजे कालचं पेमेंट काय झालं? 2100 रुपये आणून दिलेले. हा, सगळे तुमच्या हातात देते म्हणजे माझा संसार उघड्यावरच आला. म्हणजे ज्याला एवढं कष्ट करतो, ज्याला पैसे नाहीत म्हणले पारे डोकं नको फिरू बरं का माझं. मी तुला प्रेमाने मागवतोय. मी प्रेमाने सांगते तुम्हाला की माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून. तू गोडीत पैसे दे बरं का पारे. कुठनं पैसे देऊ? घरातलं बी मीच बघायचं, बाहेरचं बी मीच बघायचं, काम बी मीच करायचं. तुम्ही असं गावभर फिरायचं हा? हात दरवेळेस मी पैसे मागितले का तापती राव निसती. पैसे दे गोडीत नाही एका झापडीत मग हे करीन मी तुला. तुम्ही आता पैशासाठी मला मारणार का? ओ तुम्ही लई जाती करायला लागलाय हा. इथं पुढं तर ना अन्न पाणी सुद्धा तुमचं बंद करीन, एवढं लक्षात ठेवा. मान आधी लागलं तर भोग एकटीच नको देऊ तुला सांगतो मी. कौतुक. काय सुगंधा आलं मोबाईल मध्ये बघून हसती बघ तू. मैत्रिणीचा मेसेज आला होता, काय करते विसरलीच म्हणे, म्हणून तिच्यासोबत बघत होते काय म्हणते. ग बस खोटं नका बोलूस. मैत्रिणीच आहे का? आता मला कोण राहणार आहे? बरं तुला सांगतो सुगंधा, ती खालच्या आळीची सुबाबाई नाही का, सुबाजी, ती तो विषय काय बोलत होती बाबो. तुला सांगू का, हा? मला इतकी गॅरंटी असते ना, लोक माझ्याबद्दल चांगलं कधीच बोलू शकत. हा मग तेच चांगलंच म्हणतोय मी थोडी वाईट म्हणतोय. चांगलं बोलूच शकत नाही. चांगलं. ती म्हणली सुगंधा सारखी बाई अख्ख्या गावात नाही. ती म्हणली माझं दुखायला लागलं, डायरेक्ट ती दवाखान्यात पैसे घेऊन आलती. ती म्हणली सुबाजी किती खर्च येऊ पण तुमचं ऑपरेशन करून टाका पोटाचं, मी पैसे देईन. असं म्हटली मी. एवढी इमानदारी सुगंध आहे म्हणली. सुगंधा सारखी बाई मी अख्ख्या तर तिला गावात. जिल्हा परिषदच्या दवाखान्यात नेत होतो. महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या नाही, महानगरपालिकेच्या दवाखान्यात दिले का पैसे लागायचा का? 2 रुपयाचा केस पेपर वाढला का ट्रीटमेंट होती. मग ते पैसे नाही लागत होय? नाही. मग मला लाबाड बिबाड बोलत होती का काय ती? हा. तसं जेवण झालं का? हा जेवलोय मी. तू? झालं केव्हाच. मला काय म्हणायचं होतं सुगंधा, बोलू ना. झोप आली का काय तुला? आता 1 वाजला ना, झोपायचं नाही. हा तू झोपायला जा, मी पटक्या सूर येतो. काय? मला काय आणायचं होतं, मला 500 रुपये उसने दे ना. पैसे नाही हो माझ्याकडे इथं. फक्त 2 दिवस दे. तुझे 500 रुपये ना, 500चे 600 देईन. चल जर खायला पैसे नाही माझ्याकडे तर दे ना. मोकार नको ना मग मला. मग पैसेच नाही. जाओ तुम्ही रिकामा ताण देता जावा. ते बघ ती चिमणी पण म्हणून राहिली, जा उठा. विश्वास नाही का आल्यावर देईन म्हणून पैसे? 500-600 मी काय तुम्हाला काय सावकार बिवकार दिसे का 500-600 द्यायला? जावा काय रिकाम बडबड करता. तरी म्हटलं तुम्ही एवढे गोड गोड कावर बोलू लागले. जा. गोड नाही बोलत तू. होय ना माझ्यासाठी झाल्यासाठी तू सावकार होय. मी अख्ख्या गावात सांगेन सुगंधा सावकार झाली म्हणजे येऊ दे 4 पोलिस नेऊ दे मला इथून. जाओ तुम्ही. दे ना. नाही माझ्याकडे पैसे. दिनराव मला कधीच्या नावात उसनं मागितले. दिन जाल्याला श्याम्याला कशी देती, लाल गाजऱ्याला कशी देती, त्याच्या पुढे लगेच पगळती तू. अहो त्याचे किराण्याचे पैसे माझ्याकडे उधार असतात म्हणून देते मी मागितल्यावर. तुमची काय उधार आहे माझ्याकडे? निघा हो तुम्ही इथून. जालो भाऊजीने का म्हणून डोकं खात राहता माणसाचं. म्हणजे तू देणार नाही ना जाल्याला? नाही. नको देऊ. तू पैसे देऊ नको मग तुला सांगतो. जा ना हो. हात कशाला लावला मला? नाही द्यायचे तर हात कशाला लावला मला? हात लावायचं नाही माझ्या अंगाला. मला बोलायचं सुद्धा नाही. तो आयुष्यभर कट्टी टाकणार आहे मी तो यात. नाही मला पैसे देत नाही बाई.
काय जालबा स्वांग आणतो काय मा स्वांग कशाला आणू दे पोटी मग? व्हायला काय देव दिसले व देव दिसले म्हणजे तुम्ही देवासारखे अवतारले डेपुटी नाद नाही करायचा तुमचा देवापेक्षा कमी हो का? रुपये आहे का बाय 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 गॉगल काढून ठेवतो मा गॉगल फोटाचं एवढी नाही, स्तुती नाही. ऐकलंय सवय नाही त्याला गॉगल नका काढू डेपुटी सोन्यासारख्या माणसाला हा. सोन्यासारखंच दिसलं पाहिजे अच्छा अच्छा सोन्यासारखं दिसलं पाहिजे होय? हा अरे बाबा हे ऊन लय झालंय ना बघ कसं ऊन पडायला लागलं म्हणून मी गॉगल घालतो पण तुलाही कौतिक करायला लागला म्हणून मी गॉगल काढला होता कौतुक हा. हो तुमच्या पुढे सलमान खान रितिक देशमुख परत शाहरुख खान फिके पडते ना असे दिसतात तुम्ही गावात ते काय केस काय? ते काय हा का? रुबाब. अगं, काय सांगतो तू होय नादच नाही करायचा डेपुटी आपण संध्याकाळी ना फोटोवाल्याला बोलू अशोक भोंगळ नाहीत का त्यांना बोलू आणि तुमचे फोटो काढून आपण 2-3 बॅनर लावू कधी संध्याकाळी बोलायचं हा पण तुला सांगू अशोक भोंगळनी संध्याकाळचे फोटो काढायचं बंद केले अंधारात नाही फोटो काढत ते आता कमून ते नाही अंधारात ते फोटो येत नाहीत ना चांगले आपण काय करू सकाळच्या पारी बोलू त्यांना मी फोन लावतो ना जाल्याने फोन लावला ना हा, आले नाही मग त्यांना माहितीये जाल्याचं डोकं कसं आहे. अरे पण मला अंधारात गॉगल घालता नाही याचा जालू पण मला एक म्हणायचं सलमान खान रितेश देशमुख एवढं जे कौतुक चाललंय ते कशामुळे चाललंय काय अहो विषय? तुम्ही चांगले दिसतात म्हणून चाललंय भाऊ आपलं काय नाही घालायचं नसला ना नका घालू राधाळ्यावानी जालेसारखं राधाळ्यावानी राम नाही नाही तुझ्यासारखं राहून नाही परवडायचं मला गावात राजकारण करायचंय आणि राधाळ्यावर राहिलो मला खरंच नाही यायचे का अंग खाजावं लागेल मला बोला ना काय म्हणतो हा. तुम्हाला एक बोलायचं होतं एक काय दोन बोल पण फायद्याचं बोल काय फायद्याच आहे काय काय आम्हाला आहे ना ग्रामपंचायत मध्ये येऊ नका देत जाऊ का बरं का बरं म्हणजे तू इकडे तिकडे काड्या लाव चाड्या लावितो ग्रामपंचायत मध्ये तो कुठं जास्त येतो तुमच्या तू असतो तुमच्या फायद्याचं सांगतोय मी अच्छा बरं मी आता बंदी करतो तिथं बोर्ड लिहितो ग्रामपंचायत मध्ये लाल गावाला येऊ नका देऊ. नाही नाही गावातल्या लोकांना ग्रामपंचायत मध्ये बंदी सगळ्यांनाच पण कोणी कळी लावायचं नाही ना नाही मला येऊ द्या मला तुला येऊ द्या ना बाकीच्या गावाला बंद करतो आहे का नाही बरं देऊ? मला काय म्हणायचं का म्हणे एवढी लाडी गुडी चालली काय पाहिजे होतं मला 500 रुपये बसणे द्या ना. हा मी म्हणलं मूळ मुद्द्याला कसा हात घाली ना 500 पाहिजे हा. 1000 घे लगेच देतो तुला तुला नाही मी म्हणलं म्हणलं ना, कोणाला सोन्यासारखा माणूस म्हणजे सोन्यासारखाच असतं भाऊ अरे? कोणाला देत नाही काय ह्यो किसा मोकळा आता इकडून काढतो 1000 ह्यो बी मोकळा पाठीमागच्या नाही याच्यात कांगो आहे फक्त नाही चालू भाऊ तुमचं नशीब नाही त्याच्यात कांगो आहे फक्त तुमचं नशीब आहे ना आज अक्षी फाटकं आहे माझ्याकडे जवळजवळ आहे ना 2-3 दिवसापासून पैसाच नाही पण माझ्या लक्षातच नाही माझ्या पॅन्टीत पैसे आहेत का नाही म्हणून तुम्ही हाटकून उचल टाका मग जाऊ द्या उचल टाका मी कामाला येऊन पिळून टाकेन तुमची. हा, उचल टाकतो म्हणजे तू मला उचल टाक करशील कामाच्या टायमाला नाही इकडे हो. गेलो न तिकडे गेलो नाही चालू भाऊ तुम्हाला आज मी ओळखीत नाही तुम्हाला लई दिवसापासून ओळखीतो 15 दिवसापासून तुम्ही जाताय कुठं कामाला माहिती ना मला साधा भाऊची उचल घेतली तिकडे पळाले आणि आता माझ्याकडे आले साधा भाऊ माहित नाही का हा. पाठच पाचला दारात हा. चले भाऊ नाही आला ना मग लय मला अवघड माहितीये ना. त्याच्यामुळे जावं हा, लागतं आता डेप्युटीची उचल घेतली त्यामुळे डेप्युटीकडे जायची गरज नाही त्याच्यामुळे आता सदा भाऊचे पैसे आले न मग ते उडिले सोन्यासारख्या माणसाकडे निवांत जाऊन काम करावं लागते तेव्हा चांगले होते चांगले डेपुटी. होते ना जालू भाऊ माझ्याकडे पैसा नाही आणि तुम्ही किती लाडीगुडी लावली तरी तुम्हाला पैसा भेटणार हो, नाही द्या ना राव मला लय अर्जंट लागत होती द्या ना तुम्हाला अर्जंट नाही तात्काळ लागू द्या पण जर असते तर दिले असते आणि गावातल्या लोकांना जरा जगू द्या आम्ही वाटण चालू जरा हटकूच नका जाजो मला आहे ना आता चला दुसरं काम आहे बरं का आणि हे लाडीगुडी लावायची बंद करा मला माहिती आहे ना सलमान खान कसा दिसतो रितेश देशमुख कसा दिसतो मी कसा दिसतो मी आहे तसा बरा आहे मला यांची सारखी व्हायची गरज नाही बरं का आणि लाडीगुडी आहे ना श्यामेला यांना त्यांना लावायचा डिग्याला फिग्याला मला नका लावायचो ते नका सांगू मला कोणाला लाडी गुडी हा, लावायचे हा. द्यायचे नसले ना शेंड्यावर बसितात झाडाच्या आणि खालून कापितात जा असं निघा. ना, फिरला सलमान खान रितेश देशमुख हा हे रे पठ्ठ्या जा तू गेल्याशिवाय मी नाही जाणार जाय काय रे जाणार मागून आहे ना अजिबात मला काय म्हणायचं हा नाही जाय तुला नाही पैसे म्हणत नाही काय. द्यायचे हा जा बरं चुचून मला अडपट कधीचा गेलाय माणूस यायचा पत्त्या नाही अजूनपर्यंत कुठं ओ इकडे अय कोणाला आवाज मारती रे मला तुझी अजिबात गरज नाही राहिलेली पारे गरज नाही राहिली हा अहो बायको आहे मी तुमची हा सना का मला काय गरज नाही तुझ्या बायकोची मला मग 500 रुपये दिले का तू माझ्या कामाचे पैसे नाही देत म्हणजे जाल्याला का काय कमी समजी का काय तू ये बघ पैशाच्या माळा घातल्या जाल्यानी गळ्यात हा
अजून बी ह्या खिशात एक बंडल, ह्या खिशात एक बंडल आहे. अयो खरी आहेत का? ए, हात नका लावू, नाही तर वर फटे दात पाडून हातात देईन. पैसा आला तर किती रुबाब करायला लागला हो तुम्ही. मग या जाल्यावर रुबाबच राहणार. जाल्याचा पैसा आल्यावर पारीचा कसा रुबाब चालवतो गावात, तसं जाल्या रुबाब करणार आता. बरं मला सांगा, ही पैशाची माळ हाय नेमकी कोणाची? कुणाची? हा जाल्या डाऊट करते तू? आणि मग? जाल्या कुणाची चोरली बिरली काय तुम्ही? ए, कमी समजेचे काय जाल्याला? जाल्या जिथं जाईन तिथं लात मारली का पाणी काढीन, असा एवढा खंबीर जाले. म्हणजे कुणाला तो कुत्र्यावानी चिचून आणलं वाटतं चोरून. त्याची काय गरज आहे? मग अरे बँकेत भरल्यात, माझ्या सगळ्या बँकी फुल झाल्यात. आणि मला तर कधी नाही दिसला तुमच्या बँकेत पैसा. 1 रुपया कधी त्या अकाउंटला दिसला नाही. आणि एवढे पैसे कुठून आले बँकेत? बँकेने दाखायला पाहिजे का तुला? तू काळीस ना, त्याच्यामुळे दाखीत नसन तुला बँक. काळा पैसा लपून ठेवताय काय मग तुम्ही? आता कसं वय केलं जा. जाल्याच्या परत नादी नको लागू आणि जाल्याला आवाज सुद्धा देऊन हात लावायचा नाही अजिबात जाल्याला. द्यायचं चल मग. लेक. अहो द्या ना. काय संबंध आहे? माझे पैसे ते चल निघ. कुठून घेऊन आलाय बाबा काय माहिती. काय टेटस आहे भो कोणाचे काय ओय झरा आणि तोंडाशी या झालं भो कुठं रे तुझ्या मालक? कुठं तुझ्या मालक? काय झालं या काय झालं म्हणजे? 500 रुपयाची किंमत करतात काय मालक माझी? 500 रुपयाची? हे बघ ज्याला कसा माळा घालून हिंडतोय गाड्यात. ज्यालाच आहे ना, नाद नाही करायचा नाद. घरात कित्येक अशा माळा असत्यान पडलेल्या, कित्येक माळा असत्यान, कित्येक माळा असत्यान. इथं नाही, घरात मोजता येणार नाही त्या मालकाला सुद्धा, मलाच मोजता येणार त्या. घरात एवढ्या नोटाच्या माळ आहे मग त्याला 500 रुपये मागतो त्यांना. कशाला मागवतो म्हणजे? मी माणसाचं मन पाहत असते, मन. पुढे. या जाल्याला पैसे देतील का नाही त्या मालकाला जाऊन सांग. हे जाल्या जर असा नगर मध्ये एंट्री केली ना, असं एंट्री केली ना, लोक आहे ना असे पैशाचे हार गळ्यात घालतात, गळ्यात. माय हरान जुरान तोंडाच्या मालका कोण घाल. चोरून आणला असं नाही झालं तर मला चोरून? मग अरे हे खिशात बंडल आहे आता. हा या खिशातला सांगणार नाही बंडल तुला मी. काय वहिनी वितलं काय तो ओय वहिनी बिहिणी नाही जायचं. त्या मालकाला सांग, बाकीचं नको शहरानी करू. जाल्या इथं जाल्या पैशावाला आलेला आहे, जाल्या पैशावाला. जाल्याचा नाद नाही करायचा. लय वर नाकाने बोलत होते काय तुझ्या मालक? होय काय ध्यान लावलाय? कोणाचे पैसे आहेत रे? हात नाही लावायचा पैशाला अजिबात. 500 रुपयाची किंमत करता जाल्याची, 500 रुपयाची या जाल्याची. जाल्या जरी वरून काळा असला ना, आतून पैशाचा पाऊस आहे जाल्याच्या मना. पाऊस पाऊस कोणाला लुटलंय काय माहिती. जाल्या लुटीत नसतं. मग जाल्याच्या बँकेत जाऊन असा अंगठा मारून जाल्याने पैसे काढून आणले. अंगठा मारू. हा. सरकारने काय नवीन योजना चालू केली काय? लाडका बेवडा योजना. दारोड्यांना पैसे हे, दारोड्याला पैसे. नीट बोल. दारू जरी प्यायलेला असलं ना डेपुटी, हा ह्यो जाल्या गावात सावकार होता राहिलेला आहे. हा मग सावकार मला वाटत भेटला होता, मला 500 रुपये मागत होता. सावकाराकडे अचानक एवढी रक्कम आली कुठून? तोच म्हणे ना काय मालकाने माझ्या 500 किंमत दिली माळा झाला अशा बंडल पडलाय म्हणे. बंडल आणि माणसाची कधी किंमत नाही काढायची बरं का डेपुटी. जालो भाऊजी तुमची किंमत करतो का मी जालो भाऊ, पण माझ्याकडे मागायची पैसेच नव्हते. तुम्ही लय पैशावाले मला माहिती आहे. तुम्हाला आमच्या सारख्या गोरगरिबाची कशाला गरज लागत? बघितले का आले का नाही? माझे आजोबा पहिल्यापासून पैसे वतनदाराच्या घरानं नाही नाव ठेवत आपण त्याचं नाव बी नको आपल्याला वतनदार घराण्याचं. आपलं घर तसंच नाही, वतनदार घराण्यात तिथं सदाभाऊ तो प्लाझा कामाला होता ना, त्याच्यामुळे पैसा पाणी तुमच्याकडे भरपूर आहे. चालानी म्हणून त्यांचं नाव नाही लावायचं आपल्याला. आता जाल्या मिळाल्या ना, मग तिथं जालोबाचा वतनदार लागत. द्या ना 100 रुपये मला. पैशाची किंमत केली त्या माणसाला तर रुपडी देणार नाही. आणि परत माझ्या जरा इकडे तिकडं फिरकायचं सुद्धा नाही, नाही, कारण नाही. सगळा पैशाचा वास चालू वास. मला ठेवतात काय तर लय झिराळ आणि तोंडाच्या. बाय बाय बाय, आजचा राडाचे, आजचा पैशाची माळायची, आज धाब्यावरच पाय कुठून आणले दोन पैसे? मला काय माहिती, मला बहुतेक काय म्हणतो तुला?
तो म्हणे एवढं तर आम्हाला 500 रुपये किंमतीला या पाय म्हणे बंडल ती येते शेत पण जाते. अरे पैसे होते माझ्याकडे, पण ते दारू प्यायला जातं मला माहिती, त्याच्यामुळे मला दिले नाही. आता कोणाला गांडा घातलाय, कुठून आणलेत काय माहित. आता मला असं आता वाटतं. ठिकाणाचे गावात जाऊ नको, पाठी मग पेरले बरं का ती, हा नाही नाही. येडून करू नको, पळ हा जातो. जा. हॅलो. हॅलो, हा सुगंधा कुठे रे तू? काय हो झालं भाऊजी? ते काय का असं ना, तू कुठे आहे? घरी. घरी आहे? हा, बाहेर आहे. बाहेर येऊ? हा बाई तुम्ही इथं आले काय? हा पटक्याच बाहेर आहे. काय हो? काय हो? आणि हे काय? हे काय म्हणजे पैशाला जाल्याच्या जर हात लावले ना तर मग माझं इतकं वाईट नाही. पण तुम्ही पैशांची माळ वेळ का बरं घालून फिरताय? का बरं म्हणजे तू 500 रुपयाची किंमत केली होय मला. तोच नाही, अख्या गावाने मला 500 रुपयाची किंमत केली. गावाला दाखवून देतोय ज्याला किती श्रीमंत होऊ झालेलाच होऊ शकत नाही, झालेलाच मी. झालेलेच आहे का? हा पहिलाच श्रीमंत आहे. माया घरात पैशाला सुद्धा वान्य होते, वारुळात नसते का उन्ह्या सुद्धा खात नाहीत माझ्या पैशाला. मुंग्या? हा मुंग्या म्हणायचंय का? उन्ह्या खात नाहीत माझ्या पैशाला, लोकांच्या पैशाला तडतड तोडत्यात. हा का? हा पण तुम्ही माळ गळ्यात का बरं घातली? ते पैसे खिशात ठेवू शकता ना. का ठेवू खिशात? लोकांनी माझी किंमत केली, तो मग माझी किंमत केली की नाही? मला 500 रुपये दिले का? मग तुम्ही एवढे कुणाकडनं आणले? ओय कुणाकून म्हणजे नाद करायचा नाही या जाल्याचा. अख्ख्या बँकी किती येतं या महाराष्ट्रात? गंज आहे 1760. गंज भरल्या जाल्याच्या नावाने. सगळे मॅनेजर तुला सांगतो, ते कॉम्प्युटर बसतो ते कोण असतो सांग ना? कॉम्प्युटर बसतो मॅनेजरच असतो. मॅनेजर कसा? कॅशियर असतो. कॅशियर मोजून देणारा पैशावाला जालू शेठ. आज तुम्हाला व्याज द्यायचे असं म्हणतो तो. किती द्यायचे हे सांगा बँकेचं. अभो, एवढे एवढा पैसा आला तुमच्याकडे? एवढे पैसे आहेत माझ्याकडे, पण मी पारीला दाखवत नाही, सगळ्या लोकाला दाखवत हिंडतोय. चांगले बाबा. चांगलं. तू परत ज्याल्याची किंमत काढायची ना, तुला सांगतो. जावा घरी. 500 रुपये देत नाही तू. जावा घरी माझी. इथंच बसून राहील. दार माझ आहे. पैसे जावाले झाले तर तुम्ही ती तुमच्या घरी. हे दार माझं आहे, इथून उठा. इथं बसलोय मी. इथं बसले म्हणजे? या पायरीवर बसलेल्याच भाडं किती होतंय सांग मला. चल भाडं म्हणजे ही काय ना कोणाच्या नावावर करून दिले का? उठा इथून पहिले. चले उठतो, मला गरज नाही. मी असे बंगले 5-5 बांधीन. हा जा. 10 वर एक बांधीन. दारू कितीची पिली ते लक्षात नसेल, 5 बंगले बांधे. वा श्यामराव शेठ दाजी. बोल जालू. शाकाला का बुम बुम. बरं झालं तुम्ही इथं भेटले मला. अहो या जाल्याला बघता का आता तुम्ही? बघता? अरे तू मोठा माणूस झाला एकदम. मोठा नाद करायचा नाही श्याम्याच्या दाजी. या जाल्याच्या घरात आहे ना पैशाच्या माळा अशा कित्येक पडल्या असत्या ना, त्या काळ्या पारीला सुद्धा मोजता येत नाही, मला मोजता येत नाही. अरे भाऊ तू किती मोठा आहे आणि किती पैशावाला आहे. तो तर तुझ्या घरचा पिक्चर आहे. तर ट्रेलरच मला दिसू राहिला ना. हुशार रे श्यामाचा दाजी. नाद करायचा नाही जाल्याचा. नाद कधी करायला नाही, पण त्या लाल गाजऱ्याला जाऊन सांगा ना जाल्या किती श्रीमंत आहे म्हणून. लगेच सांगायचं त्याला तुम्ही की जाल्याचा नाद करायचा नाही इथून पुढं. मला कमी समजतो का काय ते श्याम्या? एक काम कर ना, काय? श्याम्याचं दे सोडून. हा श्याम्याला मी बोलवतो त्याला, मला दे पार्टी आता माझ्या मेवण्याला आणि मला. लाल गाजऱ्यासारखेच बोलायचं राव तुम्ही दोघं असे चालू आहेत ना. या जाल्याला खर्च करतो म्हणून धाब्यावर येता आणि सगळं बिल जाल्याला भरायला लाविता. अरे आता माझा मेवना आहे, हा. बायकोचा भाऊ आहे, पिठापेक्षा मऊ आहे. मग काय मला करू त्याची मी? बाजू तर घेणे राव. मेवण्याची बाजू घेऊन मला बोलणे ना. मग ते मिळवण्याचीच बाजू घ्या. इथून पुढं जाल्याला काय म्हणायचं ते लक्षात ठेवा. नमस्कार जालू शेठ.
चला ओ नमस्कार जालू शेठ, द्या ना पार्टी आम्हाला. पार्टी नाही, चला निघा. पार्टी लागायला मला लागली मागायला. गेले काय पारे पारे. काय झालं रडाई? मग पैसे बघितले होते ना, काय? पैसे हा बघितले तो मग माई. मग बघितलेलं आता कुठे गेले? दिसू ना मला. मग पैसे कोणतरी घेतलेले पारे, तू तर नाही घेतले ना. अहो तुम्ही मला ओळख तरी देत होता का? असं पळाला की माझ्यापासून, मला तुझी गरज नाही म्हणून. रडू नका, रडू नका. बरं मला सांगा, ते पैसे कुठे आणले तुम्ही? हा, खरं खरं सांगा, चोरी केली ना? नाही पारे, मग कुठं आणले तुला पैसे? खरं सांगू तू, हा, मी सावकाराकडून काढली होती 5 रुपये टाकेन. अरे देवा, आणि कशासाठी काढले एवढे पैसे तुम्ही पण? कशासाठी 5 म्हणजे? रुपये टक्क्याने सावकाराकडे गेलता तुम्ही पैसे काढाय. मग तो मला पैसे नाही दिले म्हणून ही वेळ आली. अरे तू सावकारलाय, तुला माहिती आहे ना तो विश्वर सावकार कसा आहे, कामकाजी कामका या रबड्यात मला मारी रे जीवत. आता काय करे पण- देवा देवा पैसे पैसे. तुम्ही कशाला गेलता तिथं खाजून अवदान आणायला? हा? कशाला गेला नसता तिथं, एवढं कुटाणा झाला असता का? कुठं कुठं गेलता तुम्ही? बघा कुठे तर पडले असतील. जाऊ, मला लय काटा आलेला आहे पारे. मला गरम उभी राहिले भो. आता काय करू? आता कसं निघालं पारे? निघला हा. कुठे? आ? अहो द्या इकडं म्हणलं. थांब, खाली काय पडलं होतं माझ्या काय नाही, टोपी पडली होती. टोपी? हा, दुसरं काय पडलं नव्हतं. मला तर नोटाचा आठवत पारे बा. नोटा जायनात रे डोळ्यातून, जायनात नोटा. बघते मी काय करायचंय ते. आता केलाय ना तुम्ही कुटाणा, निस्तराव तर मलाच लागणार आहे. हा, सोन्यासारखी बाईक आहे. तू सावकार बघशील ना, कुठाने करायच्या सोन्यासारखी बायको परत वरडत बसायचं. त्याचे पैसे मिटून टाक बाई, माझ्या डोक्याला ताप नको. नाही तर मी फाशी घेईन मग पारे. मला मिटूकच पैसे आता. नका फाशी घेऊ, हाय ना बायको जिवंत अजून. नाही तुम्हाला त्या सावकाराला काय करू देणार. बघते मी सगळं. ए ऐकता का तुम्ही? ऐकता? हा, माझी पारी देऊन टाकीन सावकाराचे पैसे. जाऊन झोपा जरा, कुठं? जावा घरामध्ये. घरात नको ना, मला झोप नाही यायची. मी सापडतो माझे पैसे कुठे ते द्यावा. आता कसं लगेच सापड, ही टोपी बी हिथं विसरून गेले. बघितलं का प्रेक्षक, असं असतं. सावकाराचं कर्ज काढून आणलं, नशीब ते पैसे घरापाशीच पडले. जर दुसरीकडे पडले असते तर काय करायचं होतं आम्ही? म्हणून कुणाकडनं पण पैसे घेताना जरा विचार करून घ्या. आणि 5% आणले होते, कुठनं फेडणार होते मी? बरं झालं देवच पावला. आणि तुम्ही बी कुणाकडनं असे कर्ज नका काढू. जेवढ्यात आहे तेवढ्यातच समाधानी राहा आणि बायकोचं ऐका, तरच फायद्यात राहाचाल.